दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. एक ताजी घडामोड अशी आहे की आज माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. प्रामुख्याने जी मागणी जी होती ती म्हणजे विजेचा सुरळीत पुरवठा. सध्या शेतीकरता दिली जाणारी वीज ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळं पिकं ही जळू लागलेली आहेत. नदीकाठी तर सर्वात कमी वीज सध्या उपलब्ध असते. याकरता म्हणून शेतकऱ्यांनी आज आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते आणि यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी इशारा दिला की येत्या मंगळवारपर्यंत जर वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर आम्ही जी वीज कार्यालय आहेत, उपकेंद्र आहेत त्यांना कुलपं घालू आम्ही आणि ठिय्या आंदोलन त्याच्यासमोर आम्ही सुरू करणार आहे. याचबरोबर येत्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा विजेचा प्रश्न आपण लावून धरणार असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी यावेळी या मोर्चाला संबोधित करताना सांगितलं. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते याचबरोबर शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पहा काय म्हणाले अभिजित पाटील. प्रमुख मागणी काय तुमच्या? सगळ्यात आज आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याला लाईट दिली जात नाही आणि लाईटच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल तर सरकारनं त्या ठिकाणी सांगितलंय की संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत शेतीला लाईट द्यायची नाही, परंतु पहाटे 4 पासून संध्याकाळी 6 पर्यंत त्या ठिकाणी 14 तास होतात आणि त्या 14 तासामध्ये 7-7 तास लाईट ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला जर शेतीसाठी दिली तर हा प्रश्न त्या ठिकाणी मिटेल. परंतु प्रशासनाकडनं होत असलेल्या हलगर्जीपणामुळं आणि योग्य नियोजन नसल्यामुळं त्या ठिकाणी अडचणी येत आहेत. हा एक प्रमुख प्रश्न आहे. दुसरा प्रमुख प्रश्न असा आहे की 2 तास त्या ठिकाणी नदीकाठची लाईट केली आहे आणि आज उभी पिकं आमची जळायला लागलीत. पाणी आहे आणि लाईट बंद केल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यामुळं ती लाईट त्या ठिकाणी बंद केली जाते. तर नदीकाठला देखील 7 तास त्या ठिकाणी लाईट दिली पाहिजे. आमची जी उभी पिकं आहेत ती त्या ठिकाणी हार्वेस्टिंग होईपर्यंत आज केळी त्या ठिकाणी अनेकांची आता 35 रुपये भाव झालाय आणि आता केळी हातातोंडाला आली आणि नदीचं पाणी दिल्याशिवाय किंवा पाणी दिल्याशिवाय ती पीक त्या ठिकाणी पदरात पडणार नाही. अशा परिस्थितीमध्ये आताही त्या ठिकाणी लाईट बंद केल्यामुळं अडचणी आहेत. तर नदीकाठला 7 तास लाईट दिली पाहिजे ही दुसरी मागणी आमची होती. तिसरी मागणी जे 25 अँपिअरचं कारण देऊन जे ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरती जी शेतकऱ्याच्या घरामध्ये लाईट बंद केली जाते संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत, त्या एजी पेटरला 25 अँपिअरचं कारण दिलं जातं आणि लाईट बंद केली जाते. तर 25 अँपिअरच्या ऐवजी ते 50 अँपिअर पर्यंत करावं आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी भगीरथची डेपी देऊन सिंगल फेज लाईट देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरामध्ये जे आज मुलं शाळा शिकतायत, म्हातारी माणसं घरामध्ये आहेत, यांना त्या ठिकाणी उकाड्यापासून आपल्या संध्याकाळी माता भगिनींना त्या ठिकाणी स्वयंपाक करताना लाईट नाही, अनेक कारण त्या ठिकाणी होतात. दूध काढायच्या मशीन त्या ठिकाणी चालत नाहीत. याच्यासाठी संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंतच्या योजनेसाठी त्या ठिकाणी आम्हाला 25 अँपिअरचं कारण देऊन लाईट बंद केली जाते. ती 50 अँपिअर पर्यंत करावं जेणेकरून घरातल्या शेतकऱ्याला देखील लाईट त्या ठिकाणी मुबलक मिळेल. अनियमितच्या पार्श्वभूमीवर आता अधिवेशनामध्ये राज्य सरकारने पाण्याचं आणि लाईटचं नियोजन करण्यासाठी विशेष काहीतरी भूमिका मांडणं गरजेचं आहे. याच्याबाबत नक्कीच अल निनोचा जो प्रभाव आहे ज्याच्यामुळं 13 मेला गेल्या वर्षी पाऊस आला, आज 20 जून आला तरी देखील पाऊस येत नाही आणि मग दुष्काळ भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे आणि याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्राला याची किंमत मोजावं लागणार आहे. तर याच्यासाठी सरकारने काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्या उपाययोजना केल्याशिवाय आज उभी पिकं आहेत, आज यंदा त्या ठिकाणी पिकं आहेत ती त्या ठिकाणी शेतकऱ्याची जोपर्यंत हार्वेस्टिंगला जाऊन 2 रुपये येणार नाहीत तर उद्याचा दुष्काळ आज आणायला लागले. तर आजचा दुष्काळ उद्यावर नेला पाहिजे, परंतु उद्याचा दुष्काळ आज आणतात. काळजी घेतली पाहिजे. अल निनोचं वातावरण आहे, मग याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या जातील याच्यावरती सरकारला अनेक वेळा आपण बघितलं असेल तर काही देशांमध्ये त्या ठिकाणी समुद्राचं पाणी त्या ठिकाणी फिल्ट्रेशन करून देखील वापरलं जातं. आपल्याकडे समुद्र मोठ्या प्रमाणात आहे. असा जर काही प्रयोग केला तरी देखील या पावसावरती, या संकटावरती अशा काळामध्ये मात करण्याचं काम देखील होतंय. एका बाजूला आपण बघितलं असेल 2 वर्षापूर्वी पाऊस कमी पडला, 2 वर्ष गेल्या वर्षी तर अतिवृष्टी झाली, पूर आला आणि सगळ्या शेतकऱ्याच्या हातातोंडाला गेलं आणि यावर्षी दुष्काळ. म्हणजे शेतकऱ्याला जगू देत नाहीत आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचणीत असताना मदत करणं गरजेचे आहे. आज MSCB ला सांगितलंय की लाईट
त्या ठिकाणी आपण मंगळवारपर्यंत जर सुरू नाही केली तर बुधवारी आम्ही सगळे सबस्टेशन, सगळे ऑफिसेस त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू, कुलूप लावू. जोपर्यंत लाईट घेणार नाही तोपर्यंत उठणार नाही.